त्याला रामागडीच म्हटलं पाहिजे। त्याने 2 दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपूर्ण कोकणातून संपवण्याची जी कोल्हेकुई मारलेली आहे, त्या कोल्हेकुईला आम्ही फार महत्त्व देत नाही। कारण आजपर्यंत अनेकांची चाटेगिरी करण्यात या रामागडीचे दिवस गेलेले आहेत। त्यामुळे आले किती आणि गेले किती अशी भरपूर रामागडी आम्ही पाहिलेले आहेत आणि त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। कोकणातली शिवसेना उद्ध्वस्त करणारी जात अवलाद या कोकणामध्ये जन्माला आलेली नाही, आली तरी सुद्धा त्यांना पुरून उडण्याची ताकद आमच्या निष्ठावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। साहेब, मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं, त्या विरोधात आपण नोटीस काढणार असं आपण भाषणामध्ये म्हटलंय। नेमकं काय नोटीस काढणार आहात? आणि नोटीस काढल्यानंतर मी आपल्याला त्या नोटीसची प्रत देईनच, परंतु सत्तेचा दुरुपयोग आणि मंत्रिपदाची शपथ घेत असताना त्या शपथेचा केलेला भंग हे आम्ही माननीय राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून देणार आहोत आणि त्यांना अपात्र घोषित करा ही मागणी करणार आहोत। साहेब, लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पडझड होताना दिसून येत आहे। जिल्हा प्रमुख यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, मात्र कार्यकर्ते सुद्धा उभाटामध्ये आहेत। ह्या सीझनला निसर्ग नियमाप्रमाणे पडझड पानगळ ही नेहमीच होत असते, पण एकदा पानगळ झाली तरी तो वृक्ष किती ताकदीने बहरत असतो हे आपण सर्वजण पाहता। त्यामुळे झालेल्या या पडझडीकडे आम्ही पानगळ म्हणून पाहतो। नवीन येणारी पालवी ही पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला उभारी देईल अशी मला खात्री आहे। निष्ठावान असणारे साहेब, शिंदे सरकार असताना ज्या योजना होत्या त्या योजना किंवा प्रस्ताव आहेत ते फडणवीस सरकार रद्द करण्याच्या मार्गावर आहे, अनेक योजना बंद करण्याच्या मार्गावर आहेत। आपण काय प्रतिक्रिया? शिंदे आणि त्यांच्या कंपन्यांनी जे प्रस्ताव मंजूर केले त्याचे 40% रक्कम ही लाच म्हणून घेतली आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या प्रकल्पांना स्थगिती दिलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजून देखील कुठले म्हणजे आरोप सिद्ध होत नाही, नेमकं काय कारण असेल? कारण तो जो आंधळे नावाचा जो प्रमुख आरोपी आहे, त्या आंधळे हा खऱ्या अर्थाने ह्या पकडलेल्या आरोपींना खुनापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल म्हणून त्याची हत्या केली गेलेली आहे ह्या सध्याच्या शासनकर्त्यांकडून। स्वारगेटमध्ये जी घटना घडली ते दत्ता गाडे जे आहेत त्यांच्याबद्दल आता उलटसुलट चर्चा होते, नेमकं काय कारण पुढे? असं म्हणतायत दत्ता गाडे हे सुद्धा अजित पवार गटाचे खंदे समर्थक होते म्हणून। काही जण म्हणतात भाजपाचे खंदे समर्थक होते, काही जण म्हणतात ते शिंदेची तळी उचलत होते, पण एक मात्र नक्की दत्ता गाडेला सध्याच्या सरकारमधल्या अनेक मंत्री आणि आमदारांचा आशीर्वाद नक्कीच होता। निलेश राणे म्हणतात की महाराष्ट्राला पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज आहे का? त्याआधी मालवण आणि सिंधुदुर्गमध्ये आहे, त्याच्या आधी अभ्यास करा। सिक्युरिटी नंबर प्लेटच्या बद्दल आहे ना, अनेक फरक बघितलं तर गोव्यामध्ये 160 रुपयाला आहे आणि महाराष्ट्रात 450 रुपयाला आहे। या संदर्भात आपण काय आवाज उठवणार? हो, नक्कीच। त्या सिक्युरिटी म्हणजे वाहनधारकांना वाहन चालकांना सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं जे शक्कल ज्याच्या डोक्यातून आलेली आहे ते डोकं खऱ्या अर्थाने लाचलुचपत करणाऱ्या व्यक्तीचं सुपीक डोकं आहे असं माझं मत आहे। गोव्याचे रेट आणि महाराष्ट्राचे रेट, कारण असं काय दिवे लावणार आहे त्या नंबर प्लेटच्या माध्यमातून? आणि जर ही नंबर प्लेट जर बसवायची असेल तर अख्ख्या देशामध्ये समान दर असला पाहिजे। मग गोव्यामध्ये ते जे 50 रुपयाला नंबर प्लेट मिळते ती महाराष्ट्रामध्ये मात्र 450 रुपयाला मिळते। त्यामुळे एजंटांचं भलं करायचं, एजंटांच्या माध्यमातून वाहनधारकांना लुटणारी स्कीम म्हणजे ही नंबर प्लेटचं स्कॅम आहे। साहेब, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध गोवा बनावटीची कारवाई मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली आहे। आवक वाढली आहे का? अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली का? आपण काय सांगाल? खरं म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे गोव्याच्या बनावट दारू विक्रीचे मोठे अड्डे बनलेले आहेत। केवळ दारू विक्रीच नव्हे तर परदेशी ड्रग विक्रेते हे खूप मोठ्या प्रमाणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत। त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शासनकर्त्यांची आणि पोलिसांची आहे, पण दुर्दैवाने ते होते असं दिसत नाही। चला, धन्यवाद।